नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. आयफेल टॉवरा पासून प्रेरणा घेवन गोंयांत नव्या जुवारी पुलाचेर उबारपी ऑब्झर्वेटरी टॉवराच्या बुन्यादी फातर बसोवपाच्या कार्यावळीत केंद्रीय रस्ते आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी बुन्याद घाली. हेर उलयतना तांणी सांगलें की जुवारी पुलावेल्या ट्वीन टॉवराचें स्वरूप आयफेल टॉवरा भशेन आसतलें आनी तो 5 वर्सांत पुराय जातलो. गोंयांत महामार्ग प्रकल्पा खातीर 33,000 कोटी रुपयांचें वांटप केलां, जे राज्याच्या वर्सुकी अर्थसंकल्पा परस चड आसा अशें गडकरी हांणी म्हळें. जसं पॅरिसमधलं एफेल टॉवर जसं जगात प्रसिद्ध आहे, तसं गोव्यातलं हे देखील भारतात नाही प्रमोदजी, हे जगात प्रसिद्ध झालं पाहिजे अशी स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन मध्ये जे काय होते ते पूर्ण निर्णय घेऊन त्या प्रकारचं बांधकाम करण्यात आलं. तो खर्च आम्ही स्वतः NHAI कडनं केला आणि मग मला एक दिवस प्रमोदजींनी सांगितलं की हे काम आम्हाला द्या. तिथेही भरपूर 2 लाख टुरिस्ट येतात आणि या ठिकाणी जी व्ह्यूअर गॅलरी आणि ऑब्झर्वेटरी बनणार आहे, यामध्ये माझी एक छोटीशी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की गोव्यामध्ये खूप चांगले आर्किटेक्ट्स आहेत. आपण एक डिझाईन तयार केलेला आहे, तुम्ही एक स्पर्धा घ्या आणि त्यामध्ये गोव्याच्या आर्किटेक्ट पुरतच मर्यादित ठेवा. स्ट्रक्चर आपण उभं करू, पण याच्या आतमधलं रेस्टॉरंट, व्ह्यूअर गॅलरी, ऑब्झर्वेटरी याच्यामध्ये माझी विनंती आहे की गोव्या मुक्तीचा जो इतिहास आहे, लहानपणी मोहन रानडे पासून जगन्नाथराव जोशींपर्यंत अनेक लोकांनी, अनेक क्रांतिकारकांनी गोव्याला मुक्त करण्याकरता बलिदान केलं. गोव्याची आपली एक संस्कृती आहे, गोव्याचा इतिहास आहे आणि तो इतिहास भारताच्या याच्यामध्ये पोर्तुगीज यांचाही पण इतिहास आहे आणि इतिहास हा ट्रान्सपरंट रीतीने येणाऱ्या सगळ्या इंटरनॅशनल लेवलवरच्या लोकांना कळला पाहिजे. हे कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, खासदार सदानंद शेट तानावडे, येरादारी मंत्री मोविन गुदिनो आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. 270 कोटींच्या ह्या प्रकल्पात घोळटे रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, विविंग डेस्क आनी हेर सुविधा आसतल्यो. हाचो गोंयच्या पर्यटनाक लाव जातलो. 460 कोटींचो दाबोळी विमानतळ रस्तो प्रकल्प जुलय 2026 मेरेन पुराय जातलो. बहुप्रतिक्षीत मुंबय गोंय महामार्ग जुनाच्या निमणे मेरेन पुराय जातलो आनी 3 ते 4 म्हयन्यांनी ताचें काम सुरू जातलें. फोंड्या ते भोमा रस्त्याची निविदा तयार जाल्या अशें केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. पेडणे ते काणकोण मेरेन वॉटर टॅक्सी सुरू करपाचो प्रस्ताव आसा अशें हे वेळार मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलें. फुडल्या 2 दिसांत केरळांत मॉन्सून येवपा खातीर परिस्थिती अनुकूल जावपाची शक्यताय आसा आनी नैऋत्य दिकेन वचपाक परिस्थिती अनुकूल जावपाची शक्यताय आसा. दक्षिण अरबी दर्याच्या कांय वाठारांनी मालदीव आनी लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आनी तामिळनाडूचो एक वाठार, बंगालची दक्षिण आनी मध्य खाडी, बंगालाची उत्तर खाडी आनी ह्या काळांत ईशान्य राज्यांतले कांय वाठार तशेंच दक्षिण कोंकण दर्यादेगेर, उदेंत मध्य अरबी दर्याचेर उण्या दाब वाठार त्याच वाठारांत उरला. फुडल्या 24 वरांत तो चडसो उत्तरे कडेन वचून कमी दाबाचें प्रमाण वाडपाची शक्यताय आसा. उत्तर आनी दक्षिण गोंयांत जायत्या सुवातींनी दडकांनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच वारें वराक 50 ते 60 किलोमीटर ते 70 किलोमीटर वेगान व्हांवतलें आनी राज्याक रेड आनी ऑरेंज अलर्ट जारी केला अशें वेधशाळेन म्हळां. सद्याच्या गंभीर हवामान परिस्थितीत राज्य आपत्ती वेवस्थापन प्राधिकरण परिस्थितीचेर लक्ष दवरपाक आनी मदत पुरवण करपाक उत्तर आनी दक्षिण गोंयांत 24/7 नियंत्रण कक्षा सयत सक्रीय आसा. ह्या खातीर नागरिकांक विनवणी आसा की कृपा करून 23 ते 25 ह्या काळात घरातूच रावात आनी अनावश्यक प्रवास टाळा. तुमची सुरक्षितताय ही सर्वोच्च प्राथमिकता आसा. म्हायती दवरात, सुरक्षीत रावात. आपतकालीन परिस्थिती खातीर तुमच्या लागींच्या नियंत्रण कक्षा कडेन संपर्क सादात अशें राज्य आनी आपत्ती निवारण प्रतिसाद खात्यान आवाहन केलां. खात्यान आणीबाणीच्या काळात मजत मेळपाक तालुका पातळीचेर फोन नंबर दिल्यात, ते तांच्या संकेतथळार उपलब्ध आसात. 2025 वर्साच्या पोलंडांतल्या चोर्झोवात जाल्ल्या जानुस कुसोसिन्स्की मेमोरियल सर्तींत भारताचो स्टार भालाफेकपटू नीरज चोपडान रुप्या पदक मेळयलें. 2 फावटी ऑलिंपीक पदक जिखपी ह्या खेळगड्यान आपल्या 6व्या आनी निमण्या यत्नांत आव्हानात्मक परिस्थितींत 84.14 मीटर भालाफेक नोंद केली. 2021 उपरांतचो हो ताचो सलग 22वो टॉप 2 फेरीत समावेश आसा. जर्मनीचो जुलियन वेबर हाणें 86.12 मीटर भालाफेक करत भांगरा पदक जिखलें, जाल्यार ग्रेनेडाचो अँडरसन पिटर्स हाणें 83.24 मीटर भालाफेक करत 3रो क्रमांक मेळयलो. IPL क्रिकेटांत काल रातीं लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमांत सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक 42 धांवड्यांनी हारयले. जैता खातीर 232 धांवड्यांचो फाटलाग करपी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू 19.5 षटकांत 189 धांवडे करून ऑल आवट जाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळान 2024-25 वित्तीय वर्साक केंद्र सरकाराक 2.68 लाख कोटी रुपया परस चड अतिरिक्त निधी हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्यात. मुंबयत RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या मंडळ बसकेंत हो निर्णय घेतला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 नमस्कार.